प्रॉब्लेम सेट 5 बघायचा आपल्याला आज, परंतु एक प्रॉब्लेम सेट 5च्या आधी या दोन गोष्टी समजून घ्या. जे आपण शिकलोय फक्त एकदा त्या रिवाइज करणं गरजेचं आहे. पहा पहिलं काय, नंबर 1 लिहिलं मी की द प्रॉबिलिटी, ओके नाही, द प्रॉबिलिटी इज एक्सप्रेस्ड ॲज फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज. फ्रॅक्शन म्हणजे काय, अपूर्णांक. बघा आतापर्यंत तुम्ही जेवढ्या आपण प्रॉबिलिटी बघितल्या त्या आपण कशा लिहिल्या लक्षात आहे तुमच्या? 1/5, 1/6, 2/4 अशाच लिहिल्या की नाही आपण प्रॉबिलिटी, म्हणजे त्याला आपण फ्रॅक्शन मध्ये लिहिल्या. किंवा पर्सेंटेज मध्ये पण लिहिता येईल आपल्याला. पर्सेंटेज म्हणजे कसं पहा, आता म्हणता तुम्ही जेवढ्या प्रॉबिलिटी बघितल्या किंवा आपण काढल्या त्यांचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल. सर्व उदाहरणांचं तुम्ही निरीक्षण करा. समजा 1 डाय इज थ्रोन, तर खाली किती येतो? 6 येतो. आणि अंशात काय येतं, वर काय येतं? एक तर 6 येईल किंवा कमीत कमी काय येईल? 1 येईल. 1/6 येईल किंवा काहीच नसलं त्यात तर काय येईल? 0 येईल. पण खाली तर 6 येईलच. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की 1 डाय इज थ्रोन याची प्रॉबिलिटी काय येऊ शकते? याची प्रॉबिलिटी येऊ शकते 0/6 आलं काय येईल? 0. आणि 6/6 आलं काय येईल? 1. म्हणजे जी प्रॉबिलिटी ती कमीत कमी 0 येऊ शकते आणि जास्त जास्त 1 येऊ शकते. हा मुद्दा इथं हायलाइट केलेला आहे. द प्रॉबिलिटी ऑफ एन इव्हेंट इज फ्रॉम 0 to 1. तुम्ही लक्षात घ्या. समजा तुम्ही 2 कॉइन्स टॉस केले, 2 कॉइनचं जे होतं ते, त्यामध्ये एन ऑफ एस किती होतं लक्षात येईल तुमच्या? एन ऑफ एस ऐकवण्याच्या लक्षात? 2 कॉइन टॉस 4 होतं का 8 होतं? सांगा लवकर. 8. 2 कॉइन्स टॉस 4 होतं बेटा. आणि 3 कॉइन्स टॉस 4. यस. तर यामध्ये काय होऊ शकतं, समजा एखादी इव्हेंट तुम्ही घेतली, त्या इव्हेंटचं नंबर ऑफ एलिमेंट त्यात 0 येऊ शकतात किंवा मॅक्झिमम किती येऊ शकतात? मॅक्झिमम येऊ शकतात 4. याची प्रॉबिलिटी कमीत कमी किती येऊ शकते? 0/4. म्हणजे किती येऊ शकते ती? 0 येऊ शकते, राईट. आणि 4/4 प्रॉबिलिटी किती येऊ शकते? 1. लक्षात घ्या, प्रॉबिलिटी कमीत कमी किती येईल? 0. आणि जास्त जास्त किती येईल? 1. हा मुद्दा तुम्हाला लक्षात आला. पर्सेंटेजच्या स्वरूपात पहा, 1/4 जर समजा प्रॉबिलिटी आली, समजा फॉर एक्झाम्पल 1/4. 1/4 ला आपण काय म्हणू शकतो? 25/100 म्हणू शकतो. आपण मागच्या वर्षी शतमान शिकलो होतो. म्हणजे काय? 25%. ऐका तुमच्या एक गोष्ट लक्षात, 1/4 म्हणजे 25%. 1/2 म्हणजे काय होऊ शकतं? याला 50/100 तुम्ही म्हणू शकतात. म्हणजे हा किती झाला? 50%. मग 0/4 आहे समजा, तर हा किती झाला? 0%. आणि 4/4 तर हा किती झाला? 100%. मग पर्सेंटेजच्या रूपात प्रॉबिलिटी कुठून कुठे असू शकते? 0 पासून 100 पर्यंत. आणि फ्रॅक्शन मध्ये 0 पासून 1 पर्यंत. या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ओके. आणि इथं तेच एक्सप्लेन केलेलं आहे की ए ची प्रॉबिलिटी 0 असू शकते किंवा 0 पेक्षा मोठी राहील किंवा 1 आणि 1 पेक्षा लहान राहील. प्रॉबिलिटी ही 0 पासून 1 पर्यंत राहील. किंवा इथं म्हटलंय प्रॉबिलिटी ही 0% किंवा त्यापेक्षा मोठी आणि 100% पेक्षा लहान राहील. तर हे दोन मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. मी ते तुम्हाला उदाहरणात आलं की तिथं लक्षात पण आणून देईल. ओके. याच्यावर प्रश्न पण येतो. सर, हो बोल. तिकडे तर 4% येईल ना? थांब एक मिनिट. कोणतं नंबर सांग? 4/4 इज इक्वल टू 100 लिहिले. 4/4. ओके. आता याला पर्सेंटेज करायचंय. पर्सेंटेज करायचं काय करतो आपण? मागच्या वर्षीचं लक्षात घे बेटा तू. जेव्हा शतमानात रूपांतर करायचं आपल्याला, शेकडेवारी, शतमान किंवा पर्सेंटेज मध्ये करायचं, त्यावेळेस काय करतो आपण? जो छेद आहे त्याला 100 करतो. त्याला छेदला 100 करण्यासाठी किती गुणशील? तू 25 ने गुणशील ना. याला जर 25 ने गुणलं तर अंशाला पण 25 ने गुणावं लागेल. मग छेद काय होतोय? 100. आपलं काम झालं. छेद 100 असला म्हणजे शेकडेवारी झाली, तर अंश पण 100 येतोय. मग किती टक्के आलंय? 100/100. हा 100. हा 100%. 100/100 म्हणजे काय? 100%. 25/100 म्हणजे 25%. 50/100 म्हणजे 50%. 50%. होतो. टक्के जर शब्दाला पर्सेंटेज, तर याचं दुसरं पद हे 100 आहे. मागच्यावर शिकलो बा, ते लक्षात आहे का तुमच्या? ते ठीक आहे. काही लक्षात नसेल तरी आता लक्षात घ्या.
शतमान म्हणजे काय मराठीत? शतमान. ज्या गुणोत्तराचे दुसरे पद 100 असते त्याला शतमान असे म्हणतात. तर हे शतमान आहे बेटा सर्व. हे शतमान आहे, शतमान आहे, हे शतमान आहे. ओके, कळालंय? ठीक आहे. काही अडचण आहे का सांगा इथपर्यंत? बोला लवकर लवकर, वेळ नाही आपल्याकडे. बोलता बोलता अर्थ सांगतो समजून. मराठीवाल्यांनी पुस्तक समोर ठेवलं असेल बघा. पहिला प्रश्न काय? आता हे कोणत्या टाईपचे क्वेश्चन आहे? मल्टिपल चॉईस MCQ. जो तुमचा क्वेश्चन नंबर 1A, क्वेश्चन फर्स्ट A, त्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ 4 मार्काचा आहे. 4 पर्याय समोर दिले, योग्य पर्यायाची निवड करायची. लक्षात घ्या. विच नंबर कॅनॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी? खालीलपैकी कोणता अंक हा संभाव्यता दाखवू शकत नाही? तर हे तुम्हाला जे मी आता शिकवलं त्यातून सांगा बरं आन्सर. A, B, C का D? बी 1.5 बी. बरोबर, याचं उत्तर आहे बेटा 1.5. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. आता कसं ते तुम्हाला समजून सांगतो. आता असतील मी संभाव्यता कुठून कुठपर्यंत असू शकते? 0 to 1, कमीत कमी 0 ते 1. 1. हे 1.5 आहे म्हणजे 1 पेक्षा जास्त आहे. तर 1.5 ही संभाव्यता येऊ शकत नाही, ती प्रॉबिलिटी येऊ शकत नाही. आन्सर हे. आता मला सांगा, तुमचं या माझ्या ज्या एक्सप्लेनेशनने समाधान झालं का? का तुमच्या डोक्यात काही शंका आहे? बिनधास्त विचार असेल तर. नाही सर काही. प्रॉबिलिटी 0 पासून 1 पर्यंत असू शकते, 1 पेक्षा मोठी असणार नाही. कमीत कमी 0 जास्तीत जास्त 1 असू शकते, म्हणून 1.5 आन्सर आहे. आणि पर्सेंटेज 0% पासून 100% पर्यंत. त्यामुळे बघा आता हे जे उत्तर आहे 2 नंबरचं, हे जे 2 नंबरचं बेटा, हे सी जे आहे 15% ते येऊ शकतो. हा 0.7 आहे म्हणजे 0 पेक्षा मोठा आहे आणि 1 पेक्षा लहान आहे, आपण येऊ शकतो. आता 2/3 म्हणजे काय पहा. 2/3 म्हणजे कसा? 2/3 ला तुम्ही सोपं रूप द्या. 0. भाग जाईल ना, 3 सक 18. तुम्ही भाग देऊन पहा, असं येईल. याचं उत्तर असं येतं. रिकरिंग नंबर आहे 0.6 बार असा नंबर आहे. नवीन शिकले तुम्ही रिकरिंग. तर पहा हा सुद्धा 0 पेक्षा मोठा आहे आणि 1 पेक्षा लहान आहे. ठीक आहे. अजून दुसरं लॉजिक सांगतो मी तुम्हाला. आता तुम्ही जेवढे आतापर्यंत क्वेश्चन केले, खूप क्वेश्चन केले आपण प्रोबॅबिलिटीचे. आता बघा हा 1.5 की नाही, हा 1.5. या 1.5 चा विचार करा तुम्ही. या 1.5 ला आपण घातांक व्यवहारीय पूर्णांकात, ओके, फ्रॅक्शन मध्ये, हा तर डेसिमल फ्रॅक्शन आहे. आता याला फ्रॅक्शन कसं लिहू शकतो आपण? अपूर्णांक कसं लिहू शकतो याचा? 1.5 म्हणजे काय? 3 च्या निम्मे होता ना ते, 3/2, 3/2. आता मला सांगा, आपण जेव्हा प्रॉबिलिटी काढतो तेव्हा खाली राहतो n ऑफ s आणि वर राहतो n ऑफ a. समजा n ऑफ a अपॉन n ऑफ s ही झाली प्रॉबिलिटी ऑफ. तर मला सांगा, n ऑफ s मोठा राहतो का n ऑफ a मोठा राहतो? बोला लवकर. n ऑफ s कधी पण मोठाच राहील त्या इव्हेंटच्या नंबर पेक्षा. 1.5 चा विचार करा, 3/2 होतो. हा 3 मोठा येऊ शकतो का? येऊ शकत नाही. त्यामुळे आपण याला रिप्रेझेंट करू शकतो नाही. म्हणून याचं उत्तर आहे आपलं हे बी. कळालंय? पुढच्या क्वेश्चन कडे जायचं. ठीक आहे. दोन्ही पद्धती लॉजिकली पण, आणि तो तुम्हाला जो मुद्दा सांगितला मी 0 ते 1 प्रमाणे 0 ते 1 पर्यंत असू शकते, ते पण लक्षात ठेवा. दोन्ही गोष्टी तुम्हाला येतील त्या. आता पुढे बघा. अ डाय इज रोल्ड. What is the probability that the number appearing on upper face is less than 3? आता हा क्वेश्चन कसा आहे? हा जरी मल्टिपल चॉईस असला तरी हा आपल्याला सोडवावाच लागणार आहे. बरोबर आहे? हा सुद्धा आपल्याला सोडवावा लागणार आहे. कसं सोडवणार याला तुम्ही? एकदम सोपी गोष्ट आहे. डाय इज रोल्ड म्हणजे एन ऑफ एस. आता या गोष्टी आपल्या कशा हॅबिच्युअल झाल्या पाहिजे, पाठ झाला पाहिजे. बेटा इथं एन ऑफ एस किती? डाय इज रोल्ड. बोला लवकर. एक फासा फेकल्यावर एन ऑफ एस किती येतं? एन ऑफ एस किती येतं? एक फासा फेकला, एक, हे बघा या गोष्टी लक्षात ठेवा. एक नाणे फेकले, 2 नाणे फेकले, 3 नाणे फेकले, फासा फेकला, 8. एन ऑफ एस लक्षात राहते. प्रॅक्टिस करा. किती? 6 आहे ना? 6. हा मग बेटा लक्षात ठेवा. नाही एस असं लिहित ना आपण. एस मध्ये काय येतं? एक फासा फेकल्यावर 1, 2, 3,
1 2 3 4 5 6 6 येता ना. याचा एन ऑफ एस किती येतो? हो सर 6 येतो का? 6 हो का नाही? हो सर समजा आता हे इव्हेंट ए काय हो इव्हेंट ए? बघा इव्हेंट ए काय? द नंबर ऍपरिंग अपर स्पेस इज लेस दॅन 3. तो नंबर कसा आहे? लेस दॅन 3 आहे. मग 3 पेक्षा लहान कोण याच्यात? 3 पेक्षा लहान अंक कोणकोणते? 1 2 एक आणि 2च फक्त. 2 पेक्षा लहान. 1 2 हा मग एन ऑफ ए किती आलं बेटा? 2 आलं का? 2 हा राईट. प्रॉबिलिटी ऑफ ए कसं देणार? प्रॉबिलिटी ऑफ ए काय करतो आपण? एन ऑफ ए अपॉन एन 1/3 म्हणजे 2/6 आलं का? याला सिम्प्लिफाय केलं तर काय येईल? हो हो 1/3 हा 1/3 तर काय यायला पाहिजे मग? 1/1 येतंय तुमचं 1/3. लक्षात घ्या. B ऑप्शन नंबर किती? B Yes. बी बी. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. समजलं का सर्वांना? हो का नाही? हो सर हो सर. नोट डाऊन केलं? हो सर चला पुढे जाऊ. हो सर लिहित चला. प्रत्येकाची वही बघणार आहे कातार सर आज. लक्षात घ्या. कातार सर तुम्ही प्रत्येकाची वही बघा आज. मी हा क्वेश्चन झाल्यावर पॉज करतो मीटिंग तुम्ही बघेपर्यंत. ठीक आहे. आणि जे लेट जॉईन होत आहे त्यांचे पण नाव आता लक्षात ठेवावं लागतील आपल्याला. बरेच जण एवढे लेट जॉईन होत आहे काहीतरी. चला तिसरा. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट नंबर चोजन फ्रॉम 1 to 100 इज प्राईम नंबर? अरे लक्षात आहे का? प्राईम नंबर लिहायला सांगितलं होतं मी तुम्हाला. कोणाकोणाच्या लक्षात आहे ही गोष्ट? 1 ते 100 चे प्राईम नंबर लिहायला सांगितले होते. लक्षात ठेवायला सांगितलं होता क्वेश्चन मी तुम्हाला. किती 1 ते 100 किती प्राईम नंबर आहे? 25 कोणकोणते प्राईम नंबर दिसत आहे समोर? हा जे लोकांनी हायलाइट केले ते हे सर्व प्राईम नंबर आहेत. मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतच्या. लक्षात ठेवायच्या या. किती त्या मोजल्या का आता? किती भरल्या? अरे उत्तरिकाचं पण नाही येते. 25 हा 25. समजा त्या इव्हेंटला जर तुम्ही ए नाव दिलं तर एन ऑफ ए येईल बेटा 25 प्राईम नंबर आहे. एन ऑफ एस 1 ते 100 नंबर आहे म्हणजे 100 येईल. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट ए एन ऑफ ए 25 एन ऑफ एस 100 किती मग? भाग जातो ना. हा 1/4. व्हेरी गुड. शाबाश. 1/4 येतो उत्तर. शाबाश. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर ऑप्शन कोणतं आहे? सी. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. काही डाऊट आहे कोणाला याच्यात? नाही सर नाही. चला फोर्थ क्वेश्चन कडे जाऊ. लिहायचं बाकी होतं कोणाचं? हो सर. हो सर थांबू का लिहायला? क्वेश्चन बघा. त्या बॅग मध्ये किती कार्ड आहे? त्या बॅग मध्ये 40 कार्ड आहे. 40. म्हणजे एन ऑफ एस किती झालं? एन ऑफ एस किती? 14 40. राईट. व्हेरी गुड. शाबाश. One card is drawn at random. What is the probability that the card bears a number which is multiple of 5? 5च्या पटीत असलेले अंक कोणते? 40 पर्यंतचे. 5 10 15 20 25 30 35 40. हे पहा 5 10 15 20 25 30 35 आणि 40 हे येईल ते इव्हेंट ए. ए नाव दिलं. किती येतंय मग एन ऑफ ए? 8 प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती येईल? 8/40. 8 हो का नाही? 1/40 1/5 हा कोणता ऑप्शन? 1/5 नंबर ऑप्शन आन्सर काय? फर्स्ट फर्स्ट नाही ए. फर्स्ट म्हणू नका. चला लिहून घ्या. Write down. If n of a is equal to 2, p of a is equal to 1/5, then n of s is equal to किती? अरे किती सोपा प्रश्न आहे. काय करणार? हे पहा बेटा तुम्हाला n of a दिला आणि p of a दिलाय. प्रोबॅबिलिटी ऑफ a कशी करतो आपण? n of a
अपॉन एन ऑफ एस. तर प्रॉबिलिटी ऑफ ए दिलंय तुम्हाला, किती दिलंय? 1/5 दिलंय. आणि एन ऑफ ए पण दिलंय किती? 2. आणि एन ऑफ एस विचारलेलं आहे. तिरकस गुणाकार करा, असा गुणाकार करा, याने याला गुणा, N of S is equal to याला 5 गुणा. into 2. एन ऑफ एस इंटू 1, एन ऑफ एस इज इक्वल टू किती? 2×5 का? 5 into 2. 10. ऑप्शन नंबर कोणता आहे? A. ए. A. ओके, व्हेरी गुड, शाबाश. आता मी तुम्हाला अतिशय महत्वाचा भाग सांगणार आहे. तुम्ही सगळ्यांनी हे प्रश्न बरोबर सोडवले, परंतु परीक्षेत हा प्रश्न आल्यावर याचं उत्तर कसं लिहायचं हे खूप महत्वाचं आहे. हा माझा मुद्दा खूप महत्वाचा आहे, याच्याकडे खूप बारकाईने लक्ष द्या. बेटा, क्वेश्चन नंबर 1 असतो, त्यामधला पार्ट ए, त्यामध्ये तुम्हाला 4 MCQ असतात. त्याचं उत्तर कसं लिहायचं ते मी तुम्हाला एकदा सांगतो. पहा कसं लिहायचं, लक्ष द्या, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. याचं उत्तर लिहिताना काय करायचं, याचं आन्सर कसं लिहायचं सांगतो मी तुम्हाला. ये रे बाबा, ये रे. हा, आलं. हे मी तुम्हाला सोडून दाखवले, पण परीक्षेत असे सोडवायचे नाही. परीक्षेत काय करायचं, आन्सर शीटवर काय लिहायचं बघा, लक्ष द्या. आन्सर शीटवर कसं लिहायचं, क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन फर्स्ट, त्यातला ए, एवढंच टाकायचं फक्त. बाकी सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन वगैरे 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 काहीही लिहायचं नाही, काहीच लिहायचं नाही तसं. क्वेश्चन नंबर 1 ए टाकायचं. इथं तुमचा समास असतो पहा, असा समास समजतो तुम्हाला सगळ्यांना, मार्जिन, असं मार्जिन राहील. हो सर. ओके, इथं लिहायचं क्वेश्चन नंबर 1 ए. आणि आता इथं लिहायचं नंबर 1, त्यामधला नंबर 1 पहिलं. आता पहिल्याचं आन्सर आपलं काय आलेलं आहे, काय आलं पहिल्याचं आन्सर? B. B 1.5. हा, मग इथं असं बी लिहायचं आणि काय लिहायचं, 1.5 एवढंच लिहायचं, बाकी काहीही लिहायचं नाही, बाकी काहीही लिहायचं नाही. इथं उत्तर संपलं पहिल्याच आपलं. इथं एक रेष सोडून द्यायची, नंतर टाकायचं नंबर 2. दुसऱ्याचं उत्तर सांगा काय आलंय आपलं, बोला. B/3. बी. 1/3. इथं लिहायचं बी, इथं लिहायचं 1/3. संपलं. तिसऱ्याचं उत्तर, तिसऱ्याचं उत्तर काय आलंय, पूर्ण रेष सोडून घ्यायची. C. 1/4. 1/4. सी 1/4. पुढचं पुढचं काय, A. 4 नंबर A10. A10. 1. ए. चौथ्याचं उत्तर काय, ए 1/5 का, 5. 1/5. पुढचं 5 नंबर. आता तुम्हाला परीक्षेत 4च आहे, पण इथं आपल्या इथं 5 घेतोय, परीक्षेत 4च असतो. A 10. असं तुम्हाला दोन्ही गोष्टी नमूद करायच्या आहे. त्याचा ऑप्शन नंबर पण नमूद करायचा आहे आणि त्याचं उत्तर पण नमूद करायचं आहे. परीक्षेत लक्षात ठेवा, मी खूप या गोष्टीवर इन्सिस्ट करतोय. बघा, तुम्ही जर कधी फक्त 1/5 लिहिलं, 1/3 लिहिलं, 1/4 लिहिलं, 1/5 लिहिलं, 10 लिहिलं, हे नंबर टाकून, तरी तुम्हाला 0 मार्क्स मिळतील. किती मार्क्स मिळतील? 0. लक्षात घ्या ही गोष्ट. किंवा फक्त तुम्ही ऑप्शन लिहिले बी सी ए, तरी तुम्हाला 0 मार्क्स मिळतील. लक्षात घ्या, या दोन्ही गोष्टी लिहिण्या आवश्यक आहे. तुम्हाला माझा मुद्दा कळाला का? शेवटचं उदाहरण, बास्केटबॉल प्लेयर जॉन, वसीम, आकाश वेअर प्रॅक्टिसिंग द बॉल ड्रॉप इन द बास्केट. The probability of success for John, Wasim and Akash are 4/5, 0.83 and 50% respectively. Who had the greatest probability of success? आता बघा, तुम्ही हे लक्षात घ्या. काय दिसतंय तुम्हाला? वसीम. दुसरा कोण आहे? आकाश. तिसरा कोण आहे? पहिला जॉन आहे का? जॉन, वसीम, आकाश. यस, पहिला जॉन आहे. जॉनची प्रॉबिलिटी किती आहे?
4/5 वसीमची किती आहे 0.83 0.83 याची किती आहे 58%. तर ह्या तिघांना तुम्ही एक तर याला बघा या सगळ्यांना आपण काय करू हा 4/5 ॲज इट इज ठेवू आपण हा जो 80% मध्ये करून टाकू सगळे पर्सेंटेज मध्ये करू सोपं होईल. आता 4/5 पर्सेंटेज करायचं काय करावं लागेल तुम्हाला पर्सेंटेज म्हणजे काय दुसरं पद किती पाहिजे 100 पाहिजे. या 5 जर तुम्ही 20 ने गुणलं त्या 4 पण तुम्हाला 20 ने गुणावं लागेल म्हणजे इथं काय झालं हे झालं 80 20 × 480 डिवायडेड बाय 100 म्हणजे किती झालं हे 100% झालं 80% सॉरी हे झालं 80%. शाबाश बेटा हे तर कळालं तुम्हाला. दुसरं पहा 0.83 म्हणजे काय 0.83/1 असतो हा. इथं 100 पाहिजे दुसरं पद तर इथं तुम्हाला 100 ने गुणावं लागेल आणि वर पण अंशाला पण तुम्ही 100 ने गुणा. ओके म्हणजे वर काय येईल 83 इथं 83 येईल बेटा 83 आणि खाली येईल 100 upon 100 म्हणजे हे किती आलं 83%. शेवटचं तर 58% आहेच. आता या तिघांचा जर विचार केला तुम्ही तर हु हॅड द ग्रेटेस्ट प्रॉबिलिटी कोणाची प्रॉबिलिटी जास्त आहे बोला. वसीम वसीम इज ग्रेटेस्ट. Who had the greatest probability of success? वसीम had the greatest probability of success असं योग्य शब्दात राहील ते. आता तसं लिहून देतो मी तुम्हाला. वसीम had therefore वसीम had greatest probability. लिहून घ्या फास्ट वेळ संपत आला. झालं सर. ठीक आहे ओके इथे मीटिंग एंड होते आपली संपला वेळ. ओके बाय बाय एव्हरीबॉडी बाय सर बाय बाय सर बाय लिहून घ्या ज्याचं बाकी त्याने बाय सर. मी आपल्या ग्रुपवर आहे ना एक क्विजची लिंक टाकली ती बघा आज त्याला पण लॉग इन व्हावं लागतं ईमेल आयडी टाकून किंवा गुगल अकाउंट टाकून ते बघा तेवढं त्या क्विजला उत्तर द्या बघू बरं तुमचे म्हणजे मी